नमस्कार मंडळीनो, कशी असास? बरे असास ना? तर आज मी गेले होते मच्छी मार्केटला आणि मच्छी मार्केटला गेल्यापासून मला सगळीकडे पापलेट आणि पापलेटच दिसत होते. म्हणून मी ठरवलं आज आपण पापलेट घेऊया. अनघा, आज काय स्पेशल? आज स्टफ पापलेट फ्राय आणि पापलेट फ्राय स्पेशल. तुला माहिती आहे आज मी पापलेट फ्राय कसा करणार आहे? कसं? मी हाय कोळीचा मसाला वापरून. जर हा मसाला वापरायचा असेल तर मला मेहनत घ्यायची गरज नाही, कारण ह्याच्यात सगळं मिक्स आहे. सो मला फक्त पापलेटला मसाला लावायचा आहे आणि पापलेट फ्राय करायचं आहे. सो चल बघूया. सो या व्हिडिओच्या शेवटी मी हाय कोळीच्या मसाल्याबद्दल तुम्हाला मी नक्कीच सांगेल. सो इथे घेतलेत मी मस्त पापलेट आणि पापलेटला चिरा पाडल्यात आणि त्याला मस्त आगुळ लावून घेतलंय. हे आहे स्टफिंगचा मसाला बनवण्यासाठी साहित्य. इथे घेतलं आहे ओला खोबरं, लसूण, मिरची, कोथिंबीर, थोडंसं अद्रक आणि आमच्या कोकणातलं स्पेशल म्हणजे आमसूल म्हणजेच कोकम. हो, इकडे मी वाटून घेते. एकीकडे मी तेल तापत ठेवलं आणि तेलात मस्त आता तो वाटण भाजून घेणार आहे. जर तेलात तुम्ही वाटण छान भाजून घेतलं तर त्याला असा कच्चा पण लागत नाही आणि त्याचा फ्रेग्रन्स खूप छान येतो. सो तुम्ही असं मस्त भाजून घ्या आणि स्टफ केल्यावर त्या पापलेटच्या मसाल्याचा म्हणजे वास त्याला आला पाहिजे, तर ते खायला खूप छान लागतं. लवकर होईल ना? इन्स्टंट लिहिलंय म्हणून म्हटलं. हा भरला पापलेटची स्टफिंग आहे, खूप भारी लागते. स्टफिंग जर छान भाजून घेतली ना तर खरंच खूप भारी लागते, कारण की असा कच्चापणा लागत नाही त्या मसाल्यात किंवा त्या पापलेटचा वास त्याला मस्त लागलेला असतो. असं खायला खूप मजा येते. सो पुन्हा मी अजून चिरा पाडला. कुठलीही मच्छी असली ना तर कुठल्याही मच्छीला चिरा जास्त पाडायचा, कारण की आपला मसाला आहे ना तो आतपर्यंत मुरून राहतो. सो कुठल्याही मच्छीला जास्त चिरा पाडला तर ते बेस्ट राहतं. आता राहिला मी हाय कोळीच्या मसाल्याबद्दल. तर तुम्ही हे बघू शकता, मी हाय कोळीचा मसाला. तुम्हाला हे मसाले ॲमेझॉनवर सुद्धा अवेलेबल आहेत. सो तुम्ही ॲमेझॉनवर सुद्धा मागू शकता किंवा मी त्यांची खाली ना वेबसाईट देते, तिथून सुद्धा ऑर्डर करू शकता. या मसाल्याची खासियत म्हणजे जर तुम्हाला हॉटेलला जेवायला जायचं नसेल आणि तुम्हाला घरीच हॉटेलसारखं जेवण बनवायचं असेल तर खरंच सांगते हा मसाला तुम्ही नक्की मागवा. सो मी एका डिशमध्ये हा मसाला घेतला आहे आणि या मसाल्यात फक्त पाणी मिक्स केलं आहे. तेल वापरलं नाही, फक्त पाणी मिक्स केलं आहे आणि त्याला असं मिक्स करून 2 मिनटं ठेवलं आहे आणि मग मी त्या पापलेटला लावून घेते. सो आता एकीकडे मी ना पापलेट स्टफ करायला घेते. सो हे आहे स्टफिंगचा मसाला आणि आता एकाकडे पापलेट स्टफ करते. खूप जास्त केला नाही आहे, जास्त करून ना ती मजा राहत नाही. सो मी जेवढं त्याच्या आतमध्ये चिरा पाडल्या होत्या तेवढाच स्टफ केला आहे. त्यानंतर मी मस्त मसाला लावला आहे. एक पापलेट स्टफ फ्राय बनवते आणि एक फक्त पापलेट फ्राय बनवते. सो मसाल्यानी मस्त त्याला मेकअप करून घेतला आहे. त्याचा जेवढ्या चिरा पाडल्या होत्या त्याच्यात मसाला मस्त लावून ठेवलं 2 मिनटं आणि त्याच्यात मुरलं आहे ते मसाला. त्यानंतर मी मस्त तेलात फ्राय करणार आहे. मी खूप एक्सायटेड आहे खायला. सो आता मसाला लावून झाला आहे आणि एकीकडे तेलसुद्धा तापत ठेवलं आहे. सो आता फ्राय करते. आणि हो, कुठलीही मच्छी फ्राय करताना एक टिप्स देईल की कढीपत्ता नक्की टाका. आधीच फोडणीला कढीपत्ता नको. मच्छी जेव्हा आपण तेलात सोडू ना त्याच्यानंतर कढीपत्ता टाका, कारण कढीपत्त्याचा फ्रेग्रन्स खरंच मच्छीला येतो. सो कढीपत्ता थोड्या वेळाने टाका. सो आपलं झालं आहे पापलेट स्टफ फ्राय आणि पापलेट फ्राय. फायनली रेडी झालंय स्टफ पापलेट फ्राय आणि पापलेट फ्राय. टेस्ट करते. आहा, वा, मस्त. मी हाय कोळीच्या हॉटेलमध्ये जसं खाल्लं होतं तशीच टेस्ट आहे. खूप छान, मस्त. खरं तर हा कोणताही पेड प्रमोशन आहे, मी जेन्युइन रिव्ह्यू देते. मी हाय कोळीचे मसाले खूप भारी आहे, कारण की माझ्या जेवणात एक नवीन टेस्ट घेऊन आला आणि खरंच हॉटेलसारखं जेवण मी आता माझ्या घरच्या घरी बनवते. सो तुम्हालाही सांगेल, तुम्ही सुद्धा एकदा मी हाय कोळीचे मसाले ऑर्डर करून बघा.